नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल चला निघूयावर. आजपासून सुरू होतोय माझा बहुप्रतीक्षित गोवा प्रवास. मुंबईच्या गडबडीतून थोडा ब्रेक घेऊन निघालोय समुद्र, निसर्ग आणि शांततेकडे. तर चला मित्रांनो, या सुंदर प्रवासाला आपण सुरुवात करूया. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा भन्नाट अशा व्लॉगमध्ये. आज आपण चाललोय फुल मजा मस्ती करायला आणि एन्जॉयमेंट करण्यासाठी. तुम्हाला टायटल वाचून समजलं असेल आज आपण कुठं चाललेलो आहे. तर खरंच आज आपण चाललोय गोव्याला चाललोय मित्रांनो. फुल मजा येणार आहे, फुल एंटरटेनमेंट आहे. हा व्लॉग शेवटपर्यंत बघा, तुम्हाला फुल मजा येणार आहे, काहीच कमी नसणार आहे एंटरटेनमेंट तुमच्या. तर आता सकाळी 4 वाजलेत मित्रांनो आणि आता मी घाटकोपरवरून दादरला जाण्यासाठी निघतोय, कारण की आपली दादरवरून ट्रेन पकडायची आपली. आणि आपले मित्र हळूहळू एक एक करून इकडे एक एक जमायला लागलेले आहेत. चला तर मग आता दादरला जाऊया, तिथून ट्रेन पकडूया आणि पूर्ण प्रवास तुम्हाला दाखवणार आहे मी. फुल मजा येणार, तुम्ही शेवट परत बघत राहा. हा एक माणूस, त्याच्यामुळे आपल्याला आज लेट झाले. अजून एक येतोय बाबा, आता पिशव्या घेऊन आलाय. चले आपल्याला लेट झालंय आणि भावाला खायचंय. आता थोडंफार खाऊया इथे, मग जाऊया पुढं. ही का आपली सीट? भावाला झोपायचं होतं, मगाचपासून नाश्ता डबल सीट आणि आम्ही सगळे इकडे झाले, तो एकटा तिकडे गेला. त्याची खरी मजा सुरू होते जेव्हा स्टेशनवरून ट्रेनची शिट्टी ऐकू येते. हा प्रवास फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा नाही, तर नवीन आठवणी तयार करण्याचा आहे. पाण्यात दुःख बघा किती आहे. भावानी खरेदी तर केली, पण टॅग काढायचा विसरलाय. 1 cent. Ito? 1 dime. धंद्या गुरव. गोव्याला चाललेत की अमेरिकेला चाललेत? इथं करायचे काय, डुप्लिकेट करायचे का, करन्सी एक्सचेंज करायचं, भेटले 1000 रुपयाचे, 90 रुपये. 20 रुपये कम लेना भाई. गाड़ी छूट गई. अरे तो क्या तुम आओगे गाड़ी नहीं क्या है तुम ले ले क्या, और 8 लेगा 100 का. चलो ऑटो लेने जाओ. ये भाई क्या दिए, ये 3 पाव दिए. 100 दिले. किती देते? एक वडापाव कमी दिला तुला. हाँ किती दिले? आमचे 2 आहेत. 2 एक वडापाव कमी दिला. काय पण 100 देते. गोव्याकडे जाणारा ट्रेन प्रवास म्हणजे निसर्गाचा लाईव्ह सिनेमाच. कोकण रेल्वे मार्गावरून जाताना हिरवेगार डोंगररांगा, बोगदे, नद्या आणि समुद्राची चाहूल मनाला वेड लावते. गोवा हे अंतर साधारण 600 किलोमीटर आहे. ट्रेनचा प्रवास केला तर अंदाजे 10 ते
14 तास लागतात. फ्लाईटने फक्त 1 ते 1.5 तास आणि रोड ट्रिप केली तर 12 ते 14 तास लागतात. पण हा ट्रेनचा प्रवास सगळ्यात सुंदर आणि आठवणीत राहणार आहे. फायनली मित्रांनो आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचलेलो आहोत. आता आपण पोहोचलोय थिविम स्टेशनवर. जर तुम्हाला नॉर्थ गोवा फिरायचं असेल तर थिविम स्टेशनला उतरा आणि तुम्हाला जर साऊथ गोवा फिरायचं असेल तर सीधा मडगावला उतरा. तर आम्ही थिविमला उतरलोय आणि चाललोय आता पुढे पुढे. थिविम स्टेशन पासून थोडं पुढे चालत या तुम्हाला इथे लोकल ट्रान्सपोर्ट साठी बस वगैरे भेटतील. इकडे एकदम समोरच बस लागले, पण या बसने जाऊया. स्वागत आहे गोव्यात. हवेतील बदल, शांत रस्ते आणि प्रत्येक कोपऱ्यात जाणवणारी सुट्टीची वाईब गोवा पहिल्याच क्षणातच आपल्याला आपलंसं करून घेतो. वरून तुम्हाला डायरेक्ट म्हापसा बस स्टेशनला इकडे येऊन सोडतात हे लोक. आणि जर तुम्ही सूर्यवंशम पिक्चर बघितला असेल ना, त्यात भानुप्रताप होता. भानुप्रताप एक तो बस चालवतो, सेम त्या टाईपच्या बस आहेत इकडे बघा, भानुप्रताप बस. आणि जर तुम्हाला बाईक वगैरे रेंट करायची असेल तर मी तर मगाशी विचारलं, 1000 रुपये पर बाईक आहे, पर डे हिशोबाने. आणि जर बसनी वगैरे येत असेल तर 30 रुपये तिकीट घेतात नॉर्मल. 10 मिनिटाचा रस्ता आहे मिनिमम म्हापसा बस थिविम बस. मी दोन्ही ऑप्शन ट्राय करू शकतो. आम्ही इकडे आलोय ते खरं, पण आम्ही रूमची बुकिंगच नाही केली. आता इथं पहिला आमचा टास्क आहे की आम्हाला इथं रूम शोधायची. तर आम्ही रूम शोधतोय इकडे आणि हॉटेल पण शोधतोय जरा खायला पियाला. भावानी काय रूम शोधले. लल्ल्याचा मामा. हा माणसाच्या भरोश्यावर आलोय आम्ही. तो ब्लॅक टी शर्ट वाला बोलतो बंद केलंय आणि रूम आता शोधा. आता रूम हाय वाटत, हाय काय वाटतं रूम आहे. काय आलं बन फुल आहे रूम. ऊपर जाओ, गौरव है, त्रिशूल है, सुबह से 3 होटल है पूरा लाइन. अपने ऐसे है ना, हमारा से भी अच्छा है. अपना परवडिश वाला था ना. हाँ, हाँ. पहिले रखे गए थे. हमसे भी कम है. ठीक है, ठीक है. एका ठिकाणी विचारूया आपण. असं झालं. फुल फुल आहे इकडं पण. फुल आहे बाबा. लल्ल्या आलो आपण. ते एकाने आम्हाला सजेस्ट केलं की ते एक हॉटेल आहे इथं. कसं आहे हॉटेल नाही, तुटलेली बिल्डिंग आहे इकडे. आला ती फायनली आम्हाला एक रूम भेटली. तुम्ही बघून घ्या, नॉर्मल आमचं काम चालू रूम आहे. तर मित्रांनो रूमवर जाऊन फ्रेश वगैरे होऊन आता आम्ही निघालोय बीचवर फिरण्यासाठी. आता आपण थोडं जाऊया, पहिले जेवूया कुठेतरी, नंतर फिरूया, मजा मस्ती करूया. आम्ही सगळे निघालोय बीचवर जाण्यासाठी आणि खाण्यासाठी. ते म्हापसामध्ये एक हॉटेल अन्नपूर्णा म्हणून आहे, तिथली तुम्ही सुरमई थाली नक्की ट्राय करा. आता आम्ही तीच ट्राय केली, मस्त होती. तुम्ही पण नक्की कधी इथे काय आलात ना म्हापसामध्ये तर तुम्ही अन्नपूर्णा हॉटेलला नक्की व्हिजिट करा. आता आपण इथून कॅलिमकूट स्ट्रीटला चाललोय आणि तर रोडला बघा पूर्ण शॉपिंग करायचं असेल तुम्हाला तर तुम्ही येऊ शकता. हा आहे कॅलिमकूट बीच, ज्याला क्वीन ऑफ बीच असेही म्हटले जाते. इथला निसर्ग, सूर्यास्त आणि सौंदर्य आणि शांत वातावरण प्रत्येकाला इथं थांबायला भाग पाडतं. पोर्तुगीज संस्कृतीचा प्रभाव आजही इथल्या चर्चेस, घरांमध्ये आणि जीवनशैलीत दिसतो. 1961 साली गोवा हा भारताचाच भाग झाला आणि तो आज पर्यटनाचा स्वर्गस्थान बनला.
तुम्ही माझ्या पाठी बघू शकत पार्ट्या चालू आहेत, इकडं पण चालू आहे, माझ्या मागे पण चालू आहे. कॅलिनवूड ते भागा बीच दोन्ही जवळ जवळ येतील, तुम्ही चालत आरामात जाऊ शकता. तुम्हाला जर शॉपिंग करायचं असेल तर भागा बीचच्या बाहेरच सगळे दुकान वगैरे आहेत, तुम्ही बघू शकता. तुम्हाला काय पाहिजे तर छोट्या मोठ्या गोष्टी सगळ्या भेटतात इकडे. काय घेतोय? 5 लिटरचा 70 रुपयाला आहे. हा एवढा मोठा हा मोठा गॅलन कितीला? पाणी पियायची सोय. पाण्याची बॉटल घे यार. अरे घेतो मी, घे घेतो. घे बाबा घ्यायचं. तुझे 20 रुपये 100 रुपये लागतील. मग काय मग मी आहे ना, मी घेऊन फिरेल. हा घेऊया ना कांदा. 120 काय वाईट आहे? 80ला गाडी निघून केवढं पाणी बघ, 15 लिटरचं पाणी येतं. 15-20 ते आपल्याला एक टिबेटन हँडिकॅप अँड ज्वेलरी मार्केट पण बघायला भेटतो कॅलिनवूड बीच जवळ. हाताने बनवलेलं आहे. अलग अलग प्रकारची ज्वेलरी इथं पाहायला मिळते. रात्रीचा 1 वाजलाय, फुल पार्टी ऑन. तर इथं गोव्याला रात्री 1 वाजले का सगळे क्लब बंद होतात. आता तुम्ही माझ्या पाठी बघताय, आता पहिलं इथं फुल डीजे वगैरे चालू होता, आता बंद झालंय पूर्ण. तर मित्रांनो आता आम्ही आमची पार्टी वगैरे संपून आता आम्ही चाललोय आमच्या रूमवर चाललोय. भागा बीच टू आता आम्ही मापसा चाललोय, पण सगळ्या बस बंद आहेत आणि आता आमच्याकडे व्हेकल तर बाईक रेंट नाही गेली. आता आम्ही चालत चाललोय आणि पण ते लिफ्ट भेटली मध्ये, आम्ही ते बघून रूमवर जाऊ. लिफ्ट त्या टायमाला कोण देत नाही, त्यामुळे असंच जाऊ आता चालत फटाफट गेली. आम्हाला एक गाडी भेटली इकडे, तर त्यांनी सोडलं आम्हाला मापसाला. आता येऊन घरी जाऊ. तर मित्रांनो आता आपण फायनली आपल्या हॉटेलजवळ पोहोचलो आणि आपला हा गोव्याचा पहिला पार्ट होता. तर आपण उद्या सकाळी उठून गोव्यातले चर्च आणि बीच वगैरे फिरणार आहोत. तर दुसरा पार्ट नक्कीच बघा. तर तो परत पुन्हा भेटूया एका भन्नाट अशा व्लॉगमध्ये.